नमस्कार, माझं नाव मिलिंद पद्माकरराव देशपांडे। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी मशीन लर्निंग सोप्या आणि सहज भाषेमध्ये त्याची संकल्पना तुम्हाला मी सांगितली होती। आजच्या व्हिडिओमध्ये हे मशीन लर्निंग जे काम करणार आहे हे कशा पद्धतीने करतं याची थोडक्यात तुम्हाला एक माहिती मी आज देणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की मशीन हे कसं शिकतं, मशीन म्हणजे कॉम्प्युटर हे कसं शिकतं किंवा त्याच्यावर आधारित कसं निर्णय घेतं। तर मी सांगितलं होतं की याच्यामध्ये जे लागतं तो असतो डाटा किंवा इन्फॉर्मेशन। म्हणजे आपण काय करतो, संगणकाला डाटा किंवा इन्फॉर्मेशन ही प्रोव्हाइड करतो, त्या आधारित संगणक काम करून तुम्हाला त्याचा निर्णय किंवा रिझल्ट्स देतो। आता ही सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे की जेव्हा मशीन लर्निंगमध्ये काम होतं तर तुम्हाला जे लागणार आहे ते आहे डाटा, म्हणजे माहिती, म्हणजे इन्फॉर्मेशन तुम्हाला इनपुट करायची आहे संगणकाला आणि त्याच्यावर आधारित मॉडेल तयार करून काहीतरी रिझल्ट्स तुम्हाला दाखवायचं आहे। तर डाटाचं हे महत्त्व खूप आहे जेव्हा मशीन लर्निंग आपण काम करणार आहोत किंवा शिकणार आहोत। मग हे डाटाचं महत्त्व दोन भागामध्ये आहे। जो डाटा तुम्ही संगणकाला देणार आहात तो पूर्णपणे बरोबर किंवा अचूक असला पाहिजे। नंबर 2, तो संपूर्णपणे कंप्लीट डाटा हा संगणकाला दिला पाहिजे। म्हणजे दोन भाग, सगळ्यात पहिले त्याची सत्यता असली पाहिजे आणि दुसरं तो संपूर्णतः डाटा असला पाहिजे। नाहीतर संगणक तुम्हाला काही चुकीचा निर्णय किंवा रिझल्ट हे देऊ शकतो। आता हा जो डाटा तुम्हाला द्यायचा आहे हा येणार कुठून, तर मशीन लर्निंगमध्ये याला डाटा कलेक्शन असं म्हणलं जातं। आता डाटा कलेक्शन हे वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो किंवा बघू शकतो। आता उदाहरणार्थ एक साधं उदाहरण घेतलं तर आपण बऱ्याच ठिकाणी काही खरेदी किंवा व्यवहार करतो, त्या ठिकाणी तुमचा डाटा हा संकलित केला जातो। काही सर्वे असतात, त्या सर्वेच्या माध्यमातून तुमचा डाटा कलेक्ट केला जातो। तर हा आज जर उदाहरण आपण ई-कॉमर्स वेबसाईटचं घेतलं जिथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची खरेदी करतात तर तुमचा डाटा हा कलेक्ट केला जातो आणि त्यावर आधारित काहीतरी प्रक्रिया करून ती कंपनी त्याचा निर्णय त्याच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी करता घेते। हे झालं एक उदाहरण ई-कॉमर्स वेबसाईटचं। आता दुसरे जे उदाहरण आहे ते आहे उदाहरणार्थ हवामान किंवा त्याचं तापमान, हे मला याचा अंदाज कमी किंवा जास्त होतोय हे मला पाहायचं आहे। मग याच्यावर आधारित काहीतरी जुना डाटा माझ्याकडे असेल, त्या डाटावर आधारित मी काहीतरी प्रक्रिया करेन आणि वाढत्या तापमानाचा किंवा कमी होणाऱ्या तापमानाचा डाटा हा संगणकाला देईल। मशीन लर्निंग त्याच्यामध्ये काम करेल, मॉडेल तयार करेल आणि त्याचं उत्तर किंवा निर्णय हा तुम्हाला देईल। तर हे दोन महत्त्वाचे आवश्यक गोष्टी आहेत मशीन लर्निंगमध्ये। सगळ्यात पहिले डाटाचं महत्त्व आणि दुसरं आहे डाटा संकलन। तर मशीन जे आहे, संगणक जे आहे, त्याला इन्फॉर्मेशन इनपुट दिल्याशिवाय ते कोणतंच काम करत नाही। तर हे अतिशय अचूकपणे तुम्हाला द्यावं लागेल जेव्हा तुम्ही मशीन लर्निंगमध्ये काम करणार आहात। आता हे मॉडेल जे क्रिएट करणार आहात मी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स अवेलेबल आहेत, अल्गोरिथम्स अवेलेबल आहेत, फंक्शन्स अवेलेबल आहेत, ते तुम्ही वापरून त्याचं महत्त्व किंवा काम हे करू शकतात। हा झाला पहिला महत्त्वाचा घटक, आवश्यक घटक मशीन लर्निंगमध्ये। आता एक साधं उदाहरण तुम्हाला मी देतो। एक डाटा तुमच्याकडे आलेला आहे, उदाहरणार्थ ज्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे इन्फॉर्मेशन किंवा डाटा तुमच्याकडे आहे, जसं विद्यार्थ्याचं नाव आहे, त्याची उंची आहे, त्याचं वय आहे, त्याचं जेंडर आहे, ह्या पद्धतीचं। आता हा एक रफ डाटा तुमच्याकडे आलेला आहे, त्याला आपण रफ डाटा म्हणतो कारण तो कलेक्ट केलेला आहे। आता मशीन लर्निंगमध्ये हा डाटा जेव्हा तुम्हाला द्यायचा आहे तर ही जी संकल्पना असते त्याला डाटा प्री प्रोसेसिंग असं म्हणतात, म्हणजे पूर्व प्रक्रिया करणे। आलेला माझा रफ डाटा जो आहे त्याच्यावर काहीतरी मला पूर्व प्रक्रिया करावं लागेल। हे कशा करता की उदाहरणार्थ मी सांगितलं की विद्यार्थ्याचं नाव आहे, त्याची उंची आहे, त्याचं वय आहे, त्याचं जेंडर आहे। मग सर्वप्रथम तुम्हाला याच्यामध्ये काही व्हॅल्यूज या मिसिंग आहेत का चेक करावं लागेल, म्हणजे त्याला आपण मिसिंग व्हॅल्यू असं म्हणू शकतो। त्याच्यानंतर नंबर 2, स्केलिंग तुम्हाला करावं लागेल। स्केलिंग करणं म्हणजे काय की उदाहरणार्थ माझ्या उंचीप्रमाणे माझं वजन असलं पाहिजे, मग तो स्केल बरोबर आहे का,
हा तुम्हाला चेक करावा लागेल, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, स्केलिंग करणं. नंबर 3, हा डाटा जो तुमच्याकडे आलेला आहे याला ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल, म्हणजे बदल करावा लागेल. उदाहरणार्थ मी सांगितलं की याच्यामध्ये जेंडर आहे, ज्याच्यामध्ये पुरुष आणि स्त्री असं लिहिलेलं आहे. पण जर पुरुष असेल तर याला आपण 1 म्हणू शकतो, जर स्त्री असेल तर त्याला 0 असं म्हणू शकतो. म्हणजे काय केलं आपण, आलेल्या डाटाला सहजपणे समजण्याकरता त्याचा डाटा ट्रान्सफॉर्मेशन केला, बरोबर. त्याच्यानंतर चौथी जी गोष्ट आहे, आउटलायर म्हणतात त्याला मशीन लर्निंगमध्ये, की काही चुकीच्या व्हॅल्यूज जर असतील तर त्या बरोबर करणे आणि मग त्या मशीनला देऊन त्याच्यावर आधारित मॉडेल तयार करणे. म्हणजे डाटा प्री प्रोसेसिंग हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तो जर प्रॉपर दिला तर तुमचा आलेला डाटा किंवा डाटा सेट याच्यावर प्रक्रिया होऊन तो मॉडेलला योग्य प्रकारे दिलू येऊ शकतो आणि मॉडेल त्याच्यावर काहीतरी निर्णय घेऊन तुम्हाला त्याची माहिती देऊ शकतो. तर किती सोपं आहे बघा, किती छान सुंदर असं मशीन लर्निंगमध्ये दिलेलं आहे. तर नक्कीच याचा उपयोग तुम्हा सर्व जणांना होईल. आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी मराठीमध्ये याच्यामध्ये सांगतो आहे का, कारण समजण्याकरता सहज सोपं राहील. जर हा प्रकारचे व्हिडिओ, या प्रकारचे व्हिडिओज किंवा माहिती तुम्हाला जर आवडली तर नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया याच्यावर मला द्या. आवडली असेल तर लाईक करा, जेणेकरून एक एक संकल्पना तुम्हाला मी सहज आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.